प्रतिबिंब जनमानसांचे। गोरक्षकांच्या हत्या थांबवा, गोतस्करांवर मोक्का लावा। अहिल्यानगरात गोरक्षक संघटना आक्रमक, पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक। महाराष्ट्रभरात गेल्या 1 महिन्यात 4 गोरक्षकांच्या हत्या झाल्याच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या गोरक्षक संघटनांनी आज 25 मे रोजी अहिल्यानगर शहरात आक्रमक भूमिका घेतली। विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले। यावेळी संघटनांनी गंभीर आरोप करत म्हटले की गायींची तस्करी रोखण्यासाठी आणि गोवंश वाचवण्यासाठी गोरक्षक रस्त्यावर उतरतात, मात्र गोतस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून गोरक्षकांवर प्राणघातक हल्ले होत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो आहे। महाराष्ट्रात अल्पावधीत 4 गोरक्षकांच्या हत्या झाल्याने संतापाची लाट पसरली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातही अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, गोतस्करांवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी संघटनांकडून करण्यात आली। पोलीस प्रशासनाने निवेदन स्वीकारले असून संबंधित मागण्यांवर कायदेशीर चौकटीत विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यवतमाळ या ठिकाणी काल एका गोरक्षकाची निर्गुण हत्या झाली आहे। त्या हत्येच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर या ठिकाणी SP ऑफिस या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। गेल्या 8 दिवसामध्ये 4थी गोरक्षकाची हत्या या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बेकायदा कत्तलखाने अनेक ठिकाणी सुरू आहेत आणि ते कित्येक वर्षापासून देखील आहेत। त्याच अनुषंगाने अहिल्यानगरमधील कसायांकडून गोरक्षकांची हत्या होऊ शकते यासाठी आणि कायदा नेमका कसायांच्या बाजूनी कशा पद्धतीने निर्णय घेतोय यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण गेल्या वर्षभरामध्ये कितीतरी कसायांवर 3 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या कसायांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी असं आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। गेल्या महिन्याभरामध्ये ज्या काही घटना घडतात यावरून असं लक्षात येतं की कसायांना कायदा सुव्यवस्थेचा कोणताही धाक राहिलेला नाही। त्याच्यामुळं आम्ही अशी मागणी केली की जे कुणी कसाई आणि गायांची गोवंशाची कत्तल करणारे सापडतील त्यांची धिंड या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काढण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।